संविधानाचा मुद्दा हा होता पूर्णपणे याच्यामध्ये. असं करत असताना प्रकाश आंबेडकर सोबत तुमच्या नव्हते. बरेच प्रयत्न झाले. त्यांनी काँग्रेसवरती वारंवार आरोप केले. निवडणुकांनंतरही ते करतात. ठीक आहे, आता लोकसभा संपलेली आहे. नाही म्हटलं तरी तुम्हाला काही ठिकाणी फटका वंचितचा पडलेला आहे. अकोल्याची जागा जो तुम्ही म्हणतायत की तिथे अकोल्यात मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, पण अकोल्याबद्दल शेवटी बोलूया. अकोल्याची जागा असेल किंवा इतर ठिकाणी ते मुंबईतही काही ठिकाणी त्यांची मतं राहिलेली आहे. बुलढाण्यात त्यांची मतं चांगली राहिली आहेत. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जावे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की काँग्रेसलाच आम्ही सोबत नको आहे. काँग्रेसची मनापासून इच्छा नव्हती. आता तुम्ही म्हणतात की अनेक गोष्टी चुकांमधून सुरुवातीला तुम्ही म्हणता की सुधारणार आहात. पुन्हा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहात? नाही, विषयच नाही ना. आता मला मुद्दा असा आहे की 14, 19 आणि 24 लोकसभा एक मोठा अनुभव आमच्यासोबत आहे. आता हा मोठा अनुभव आमच्यासोबत असताना अजून किती अनुभव घ्यावेत हाही एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं कमलेशजी, मी असो की ते असो, आम्ही मीडियाशी बोलण्यापेक्षा पहिले डायरेक्ट आपण बसून बोलू शकतो, पण ते डायरेक्ट मीडियावरच बोलतात. आता काय असतं काय नाही म्हणून मी त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही, काही नाही. आपलं त्यांना काय बोलायचं ते बोलतील, मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दलची काही प्रतिक्रिया आपण देणारही नाही. पण मीडियावर बोलून काही समजा वाटाघाटी होत असतील मीडियावर किंवा आमचं अलायन्स होऊ शकत असेल मीडियावर बोलून, मला ते वाटत नाही. मीडियावर बोलल्यानं त्याला आता नव्याने प्रयत्न केले जातील त्यांना सोबत घेण्यासाठी. आता तुम्हाला वाटत नाही येतील ते सोबत? आमच्याकडून बोलायचं पण नाही ना त्यांचं. आता ते बोलतात आहेत, पण मीडियावर बोलून नाही चालणार. असेल काय असेल तर त्यांनी बसून बोलता येतं, पण मीडियावर ते बोलतील, मी उत्तर देणार. काँग्रेसकडून कोणीच उत्तर देणार नाही आणि असं काही होणार पण नाही. आता मधल्या काळात तुमचा काय उद्धव ठाकरेंद्वारे तुमचा काय रुसवा फुगवा राग होता? तुम्ही गेला नाही त्यांच्याकडे भेटायला अचानकपणे, किंवा तुम्ही फोन केले त्यांनी फोन घेतले नाही, असं काय झालं नाना भाऊ? काल उद्धवजींनी सांगितलं की बघा मी आणि नाना सोबत आहे. काल मीडियाला सगळ्याच समोर सांगत होते. तेव्हा काय झालं होतं मग? नाही, ते काही झालंच नव्हतं म्हणून ते सांगितलं आम्ही. तुम्ही म्हटलं की आम्हाला तुम्ही दोघं भांडणं लावतात म्हणून उद्धवजी स्वतः सांगत होते, बघा नाना मी आणि सोबत. तुम्ही आता दुसऱ्यांदा बोलता आम्ही भांडण लावतो. मी तुम्हाला विचारतो प्रश्न, आता काय नाना भाऊ, तुमच्या पक्षाचे नेते तुमच्या बैठका होतात, तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांनाच माहिती नसतं की तुमची बैठक होणार आहे. नाही ते नाही. तुमच्या पक्षात इंटरनली आहेत का? आम्ही ते दिसतं ना, आम्ही तेच बोलतो. नाही ते तुम्हाला कसं आहे की त्याच्यामध्ये आम्ही 2-3 जे लोक आहेत आमचे CLP बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्यांचे 2-3 लोक, उद्धव ठाकरे साहेबांचे आणि शरद पवार साहेबांचे 2-3 लोक, असं आमचं ग्रुप असतो आणि त्याच्यावर आमची चर्चा होतं. त्यामुळे आमचे LOP जे आहेत त्या मीटिंगमध्ये अपेक्षित नाही. तर त्यांच्यामुळे अपेक्षित नसल्यामुळे त्यांना माहिती नसणं हे स्वाभाविक आहे. जेव्हा दुसरी मोठी कुठली मीटिंग होतं त्यावेळेस त्यांना आम्ही निरोप देतो, ते येतात. तर स्वाभाविक आहे त्यांनी सांगितलं की मला माहिती नाही मीटिंगचं, तर त्याचा भाऊ वेगळा झाला. त्यांनी साध्या पद्धतीने त्यांनी की अशी कुठली मीटिंग मला माहिती नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला ते मी खुलासा केला ना, तुम्ही त्याला उलट याच्यात नेतात, तसं नाही. पण नव्हतात त्या प्रेस कॉन्फरन्सला? मी नव्हतो त्यावेळेस, मी विदर्भाच्या दौऱ्यात होतो. महत्वाची प्रेस कॉन्फरन्स होते, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले तिथे नाही. ऐका ना, बिझनेस ॲडवायझर कमिटीची मीटिंग होती, मी त्या कमिटीमध्ये नाही. BSC मीटिंग जे विधिमंडळाच्या कामकाजाची, ती मीटिंग झाल्यानंतर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण साहेब, जयंत पाटील हे सगळेजणही तिथं होते, सेनेचे नेते असतील. त्यांनी म्हटलं की उद्या शरद पवार साहेब इथंच आहेत, उद्धव ठाकरे साहेब इथंच आहेत, तर आपण एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स आभाराचं करावं. मला तिथूनच त्यांचा फोन आला, जयंत पाटलांचा. तर मी ऑलरेडी तिकडे एक प्रोग्राम देऊन ठेवलेलो होतो, मी तिकडे होतोच, कार्यक्रमात होतो. काही मी कुठं आरामात बसलेलो होतो कुठं असं तर नव्हतंच, ते आपणही पाहत होतो. तर मी त्यांना सांगितलं की एक काम करा, माझं येणं होणार नाही, पण आता योगायोगा नाही की एक आभाराचं हे करताय, तर तुम्ही बाळासाहेब थोरात साहेब आणि आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मी फोन करून सांगतो आणि त्यांना पाठवतो. त्याला मी कशाला सांगू की तुम्ही आता मी नाही येतो कॅन्सल करा, असं नाही. अगदी मोठे नेते आहेत, ते आहेत, त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना करायचं असेल. आता मी तर एवढा श्रीमंत नाही, माझं काही स्पेशल जेट पण नाही कुठला,
तर मी तिथून यायचं आणि इकडे मिटिंग करून मी पुन्हा जायचं, असं एवढा तर मी काही श्रीमंत नाही आहे, गरीब माणूस आहे. त्यामुळे तिथं आम्ही व्यवस्था केली. पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि थोरात साहेब आले त्याच्यात, मिटिंगमध्ये होतेच त्या प्रेसला. आता तिथं फक्त तुम्ही काय करता, ते नाना पटोले का नाही आले, ते झालं, ते प्रेस अशीच गेली त्यांची. असं करू नका. आम्ही आमच्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारजी असतील, उद्धवजी असतील, आमचे थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, हे सगळे मोठी नेते आहेत. मी लहान कार्यकर्ता, पण तुम्ही मलाच टार्गेट करता.